मजबूत बांधकाम, इंजिनिअरिंगमधल्या तंत्राचा वापर, देखणं स्थापत्य, सामरिकदृष्ट्या अत्यंत अचूक जागा अशी सगळी वैशिष्ट्ये असलेला हा किल्ला मुंबईपासून दक्षिणेला 165 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. अनेक हल्ले, आक्रमण पचवूनही आजही ताठ उभा असलेला हा अजय किल्ला आहे मुरुड जंजिरा. 22 एकरांमध्ये पसरलेला, 22 सुरक्षा चौक्या असलेला आणि बांधकामासाठी 22 वर्षे लागलेला किल्ला. 350 वर्षांहून अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ला. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश सर्वांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले, पण कोणालाही तो जिंकता आला नाही. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागूनच असलेल्या मुरुड तालुक्यात मुरुड नावाचं गाव आहे. मुरुडपासून 4-5 किलोमीटर अंतरावर राजपुरी गाव आहे. याच गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. हा किल्ला सिद्धींनी बांधला होता. जंजिरा हा शब्द जजीरा या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ बेट असा होतो. जंजिऱ्याचा किल्ला हा 22 एकरांच्या परिसरात पसरला आहे. या किल्ल्याभोवती 40 फूट उंचीची भक्कम तटबंदी आहे. येथे स्थानिक सांगतात की दगड मजबूतीने एकमेकांसोबत जोडण्यासाठी वाळू, चुनखडी, गूळ आणि वितळलेलं शिसं वापरलं गेलं होतं. जंजिरा किल्ला हा अभियांत्रिकीतला एक आविष्कार मानला जातो. इतकी वर्षे गेली तरी तो टिकून आहे. अनेक सत्ताधीशांनी जंजिरा जिंकण्यासाठी आक्रमण केली, पण हा किल्ला तसाच ताठ राहिला. जर तुम्ही किल्ल्याचं बांधकाम पाहिलं तर यामागची कारणे लक्षात येतात. जर लांबून पाहिलं तर किल्ल्याचं प्रवेशद्वार नेमकं कुठे आहे हे लक्षात येत नाही. तुम्हाला प्रवेशद्वार कळलं तरी बोटीने तेथे उतरणं अजून कठीण आहे, कारण इथे विशिष्ट अशी लँडिंग स्पेसच नाही आहे. तुम्हाला थेट प्रवेशद्वारावर पायऱ्यांपाशीच उतरावं लागतं. अर्थात तिथपर्यंत पोहोचण्याआधीच शत्रूचा सामना करावा लागणार व त्यांच्या तोफांचा सामना करावा लागणार. या किल्ल्यावर अनेक बुरुज आहेत. या प्रत्येक बुरुजावर असायची एक तोफ. त्यापैकी काही तोफांची क्षमता तर 10 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची होती. यातल्या एका तोफेचं नाव होतं कलाल बांगडी. या तोफेचा हादरवणारा आवाज होता, त्यामुळे कलाल आणि तोफेभोवती गोल आकार होता, जो बांगडीसारखा दिसायचा. कलाल बांगडी ही लांब पल्ल्याची आणि अजस्र तोफ होती. शत्रूला आत येण्यापासून रोखण्यासाठीच मुळात या किल्ल्यात इतकी चोख व्यवस्था होती. हे झालं बांधकाम आणि शस्त्रसुरक्षेबद्दल, पण नैसर्गिक गोष्टींचाही जंजिऱ्याच्या सुरक्षेसाठी मोठ्या खुबीने वापर करून घेण्यात आला होता. ओहोटीच्या वेळेसही इथे पाणी 30 फुटांपर्यंत खोल असायचं, त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेत भर पडली होती. या किल्ल्याचं इंजिनिअरिंगच नाही तर अंतर्गत सुरक्षाही इतकी चोख होती की त्यामुळे तो अभेद्य ठरला होता. जर कोणाकडून या सुरक्षा नियमांचं पालन करण्यात चूक झाली तर एकच शिक्षा असायची, ती म्हणजे मृत्यूदंड. जेव्हा किल्ल्यातली कोणी व्यक्ती बाहेर जायचा तेव्हा किल्ल्याच्या द्वारपालाकडून त्यांना एक विशिष्ट मोहर दिली जायची. परत येताना ती मोहर असेल तरच किल्ल्यात प्रवेश दिला जायचा. जर कोणाकडून ती मोहर हरवली किंवा इकडे तिकडे ठेवली गेलीच तर काहीही ऐकून न घेता त्या व्यक्तीला मृत्यूदंड दिला जायचा. या बेटावर आपला वचक बसवताना सिद्धींनी अतिशय कठोर आणि काहीशा ताठर अशी व्यवस्था निर्माण केली होती. भारतात सिद्धीचं आगमन हे 7व्या शतकात झाल्याचं मानलं जातं. सिद्धींचे पूर्वज हे पूर्व आफ्रिकेतील बांतू जमातीतले. अरब व्यापाऱ्यांसोबत गुलाम म्हणून सिद्धी भारतात आले. धिप्पाड आणि बळकट शरीरयष्टी, शौर्य आणि निष्ठा या गुणांमुळे भारतातील राजांनी त्यांना आपल्या सेवेत ठेवून घ्यायला सुरुवात केली. अहमदनगरच्या निजामशाहीच्या पदरी सिद्धी होते. त्यापैकी सुभेदार पिरमखानला निजामाने जंजीर हस्तगत करण्याची जबाबदारी दिली. जंजिराचा ज्ञात इतिहास हा 1490 पासूनचा आहे. त्यावेळी राजपुरीला प्रामुख्याने कोळ्यांची वस्ती होती. त्यांचा प्रमुख होता राम पाटील. समुद्र लुटारू आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी या कोळ्यांनी बेटावर मेढकोट उभारला होता. मेढकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. हा मेढकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजाम ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत होती. मेढकोटची सुरक्षता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानायचा झाला. तर या राम पाटील यांचा बंदोबस्त करून जंजिरा मिळवण्यासाठी निजामाने पीरखानची नेमणूक केली. पिरमखानने जंजिरा मिळवण्यासाठी बळाचा नाही तर युक्तीचा वापर केला. पिरमखानने
व्यापाऱ्यांचा वेश घेतला. समुद्र खवळला आहे आणि आमच्याकडे किमती सामान आहे. आम्हाला आश्रय द्या, अशी विनंती त्याने रामपाटील यांना केली. कोळ्यांनी त्यांना रात्रीसाठी राहण्याची व्यवस्था आणि परवानगी दिली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इरम खानने त्यांना स्वतःजवळची उत्तम प्रतीची दारू भेट केली. जेव्हा सर्व कोळ्यांवर दारूंचा अंमल चढला तेव्हा त्याने गलबतामधून इरम खानचे बाकीचे सैनिक उतरवले आणि त्यांनी कत्तल करत मेडकोटचा ताबा घेतला. 1636 मध्ये अहमदनगर पडलं. तेव्हा जंजिऱ्याचा सुभेदार होता सिद्दी अंबर. निजामशाहीच्या पाडव्यानंतर तो विजापूरच्या सुलतानांचा निष्ठावंत बनला. जंजिऱ्याचा सुभेदार या नात्याने या मार्गावरील व्यापारी आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेची जबाबदारी त्याची होती. शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचं महत्त्व ओळखलं होतं, त्यामुळे त्यांनी जंजिरा जिंकण्यासाठी प्रयत्न केले. शिवाजी महाराजांनी सर्वात आधी 1657 साली रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या नेतृत्वामध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली होती, पण तिला यश आलं नाही. मे 1669 मध्ये स्वतः महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. त्यावेळी जंजिऱ्याचा सिद्दी होता फतेह खान. त्याच्या अंमलाखाली प्रदेशात 7 इतरही किल्ले होते. मराठ्यांनी हे किल्ले काबीज केले. राजपुरीवरही ताबा मिळवला. फतेखानची कोंडी झाली आहे हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला जंजिरा स्वाधीन करा, आम्ही तुम्हाला भरपाई देऊ आणि स्वराज्यात योग्य सन्मान बहाल करू, असे कळवले. फतेह खान कबूल झाला, पण त्यांच्या विरोधात बंड झालं. त्याला कैद केलं गेलं. सिद्दी संबूल जंजिऱ्याचा मुख्य सिद्धी झाला. त्याने थेट औरंगजेबाकडे मदत मागितली. औरंगजेबाने त्याच्या मदतीला सुरतेहून गलबतांचा काफिला पाठवला. महाराजांनी जंजिऱ्याची ही मोहीमही यशस्वी ठरली. औरंगजेबने सिद्दीच्या गादीला याकूब खान हा किताब दिला. महाराजांनी सागरी सामर्थ्य आणि आरमाराचे महत्त्व ओळखले होते, त्यामुळे त्यांनी पुन्हा 2 वर्षांनी म्हणजेच 1671 मध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली, पण अपयश आलं. सिद्दी कसीमने मराठ्यांच्या ताब्यातून दंडा राजपुरी हिसकावून घेतली. महाराजांनी जंजिऱ्याच्या पलीकडे असलेल्या बेटावर पद्मदुर्ग नावाचा नवीन किल्ला बांधण्याचं काम हाती घेतलं होतं, पण जंजिऱ्यावरून बसणाऱ्या तोफा त्याला अडसर ठरत होत्या. राज्याभिषेकानंतर महाराजांनी 1676 मध्ये मोरोपंतच्या नेतृत्वाखाली जंजिऱ्यावर पुन्हा आक्रमण करायचं ठरवलं होतं. जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून फौजा आत उतरवायची धाडसी योजना त्यांनी आखली होती, पण या योजनेतही काहीतरी चूक झाली. जंजिरा काबीज झालाच नाही. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी सुद्धा 1682 मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी समुद्रात पूल बांधण्याचाही प्रयत्न केला. संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या मोहीम आखली. त्याचवेळी औरंगजेबने हसन अली या सरदारला 40,000ची फौज देऊन स्वराज्यावर पाठवलं. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडावी लागली. या बेटावर निसर्गही अतिशय आल्हाददायक आहे. चारही बाजूंनी समुद्राने घेरलेले असून येथे गोड पाणी उपलब्ध आहे. गोड पाण्याचे 2 तलाव आहे येथे असून हे पाणी शेतीसाठी वापरता येतं. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी या किल्ल्यात 550 कुटुंबियांचं वास्तव्य होतं. येथील रहिवाशांच्या वंशजाच्या म्हणण्यानुसार सिद्दी या लोकांना शेती करण्यासाठी सांगत. त्यांना कपडे आणि अन्नपदार्थ पुरवले जात. तसेच या ठिकाणी एक शाळाही होती, त्यामध्ये मराठी आणि उर्दू भाषेचं शिक्षण दिलं जाई. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिद्दींनी हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात दिला आणि त्या स्वतः मध्य प्रदेशात इंदूरला स्थायिक झाले. तेथे त्यांचे एक नातेवाईक सिद्दी मोहम्मद खान हे असे राहत असे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह त्यांचे सचिव व्ही.पी. मेनन यांनी लिहिलेल्या द स्टोरी ऑफ इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स या पुस्तकात याबाबत लिहिलं आहे. जंजिरा किल्ला मुंबई प्रांताच्या सरकारच्या ताब्यात देण्यात आला. आम्ही नवाबाला करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले, जेणेकरून मुंबई सरकारला संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेता येईल. त्याला ते सहमत झाले. 8 मार्च 1948 रोजी दख्खन प्रांताचं भारतात विलिनीकरण झालं. एकूण 815 वर्ग किलोमीटर इतका भूभाग भारतात समाविष्ट करण्यात आला. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे 17 लाख इतकी होती, पण नंतरच्या काळात तेथील रहिवाशांनी किल्ल्यावर राहणं अवघड झालं. त्यामुळे त्यांनी जवळच्या गावांमध्ये जाऊन निवारा शोधला. त्या काळी संध्याकाळनंतर समुद्र सफर करणं अत्यंत अवघड होतं. पावसाळ्यात वातावरण बिघडत असे
अशा स्थितीत जलवाहतूक करणं अत्यंत धोकादायक बनायचं. या कारणामुळे येथील रहिवासी हळूहळू किल्ल्यावरून बाहेर पडले. किल्ल्यावरून निघताना येथील नागरिकांनी आपणच बांधलेली घरे पाडली. या घरांसाठी वापरलेले बांधकाम साहित्य पुन्हा वापरण्यासाठी त्यांनी हे पाडकाम केल्याचं सांगितलं जातं. 1980 पर्यंत येथील सर्व नागरिक किल्ल्यावरून मुख्य भूमीतील विविध गावांमध्ये आले. कालांतराने हा किल्ल्याला एक सुनसान ठिकाणाचं स्वरूप प्राप्त झालं. त्यातीलही पडीक घरामुळे हे चित्र आणखी प्रकर्षाने जाणवतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.